नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपल्यासमोर आपला जो 12वीचा नवीन बदललेला अभ्यासक्रम आहे, या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये आज आपण इतिहास विषयामधील 5वं प्रकरण आपण पाहणार आहोत। या इतिहासामध्ये असलेल्या 5व्या प्रकरणाचं नाव आहे भारत। प्रकरण 5, भारत, सामाजिक व धार्मिक सुधारणा। भारत, सामाजिक व धार्मिक सुधारणा। तर पहा, या ठिकाणी कुठला शब्द प्रयोग आहे तर सुधारणा हा शब्द प्रयोग आहे। कुठल्या सुधारणा या ठिकाणी करावयाच्या आहेत? एक आहे सामाजिक आणि दुसरा आहे धार्मिक। आता पहा, भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करावयाची आवश्यकता का भासली? एकंदरीत भारतीय समाज जर आपण पाहिला तर पारंपरिक कालावधीमध्ये भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि धार्मिक समस्या निर्माण झालेल्या होत्या आणि या सामाजिक आणि धार्मिक समस्या ज्या निर्माण झाल्या होत्या त्या घालवून देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं। आणि मग अशा या सामाजिक आणि धार्मिक ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या त्याचं निर्मूलन करण्यासाठी, त्या घालवून देण्यासाठी, त्याचं निराकरण करण्यासाठी भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची एक चळवळ भारतीय समाज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी निर्माण झाली। आता मुळात ही सुधारणा चळवळ जर आपण पाहिली तर आपल्याला कधी जाणीव झाली की आपल्यामध्ये सामाजिक समस्या आहेत, आपल्याकडे धार्मिक समस्या आहेत, याची जाणीव झाली। आणि जाणीव झाल्यानंतरच आपण त्यामध्ये बदल आणि परिवर्तन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी हाती घेतला। आता ही जाणीव जागृती जी आपल्यामध्ये झाली ती ब्रिटिश कालावधीमध्ये, कारण की ब्रिटिशाच्या आधी, ब्रिटिशाच्या पूर्वी या ठिकाणी शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांनाच नव्हता। तर समाजातील बोटावर मोजण्या इतके लोक, म्हणजे ब्राह्मण वर्गापुरतंच शिक्षण या ठिकाणी होतं। परंतु ब्रिटिश इथं आले आणि ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्था या ठिकाणी खुली केली। शिक्षण व्यवस्था सर्वांसाठी खुली झाली आणि ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती या ठिकाणी आणली ती शिक्षण पद्धती होती पाश्चात्य शिक्षण पद्धती। या पाश्चात्य शिक्षण पद्धतीचं माध्यम होतं इंग्रजी। आणि मग इंग्रजी शिक्षण जे की सर्वांसाठी खुल्या स्वरूपाचं ब्रिटिशांनी या ठिकाणी सुरू केलं। शिक्षण व्यवस्थेमध्ये कसल्याही प्रकारची बंधनं या ठिकाणी नव्हती। कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या, प्रदेशाच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी शिक्षण घेता येत होतं, कसलीही बंधनं नव्हती। आणि यामधून भारतामध्ये पाश्चात्य शिकलेली, इंग्रजी माध्यमातून शिकलेली एक नवीन पिढी, सुशिक्षित वर्गाची एक नवीन पिढी या ठिकाणी निर्माण झाली। आणि मग ही जी नवीन पिढी शिक्षित झाली, या शिक्षित नवीन पिढीनं भारताच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये मोठं काम केलं। आणि ज्यावेळेस यांनी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेतलं, पाश्चिमात्य शिक्षण घेतलं, त्यावेळेस भारतीय समाजामध्ये किती सामाजिक आणि धार्मिक उणीवा आहेत, किती सामाजिक आणि धार्मिक समस्या आहेत, याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली। आणि यामधूनच मग समाज आणि धर्म सुधारणेची चळवळ या भारतामध्ये निर्माण झाली। आणि त्यांनी सांगितलं, सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी आपलं राजकीय स्वातंत्र्य या ठिकाणचं अपूर्ण आहे। ही जाणीव साधारणतः या पिढीला झाली आणि यामधून मग भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समाज आणि धर्म सुधारणेला या ठिकाणी सुरुवात झाली।
ही सुरुवात झाली बंगाल प्रांतामधून, ज्या बंगाल प्रांतामधून ब्रिटिशांनी आपल्या सत्तेचा श्रीगणेशा केला होता. तिथूनच समाज आणि धर्म सुधारणेलाही प्रारंभ झाला. तो प्रारंभ केला राजाराम मोहन राय यांनी. मग अशी ही जी समाज आणि धर्म सुधारणा या ठिकाणी जी निर्माण झाली, यामधून ही जी सुधारणा निर्माण झाली त्याची आवश्यकता काय होती, म्हणजे सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता. ही आवश्यकता का होती? आता पहा, पारंपरिक काळातील प्रस्थापित असलेली धर्मव्यवस्था आणि समाज व्यवस्था जर आपण पाहिली तर यामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा होती, रूढीवाद होता, रूढीप्रियता होती, जातीभेद होता, जातीभेदातून निर्माण झालेली अस्पृश्यता होती, श्रेष्ठ कनिष्ठता होती, अनेक भ्रामक स्वरूपाच्या कल्पना समाजामध्ये निर्माण झालेल्या होत्या. चिकित्सक आणि चौकस वृत्तीचा या ठिकाणी अभाव होता आणि त्यामुळे भारतीय समाज हा अतिशय मागासलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी राहत होता. आणि मग ब्रिटिशाचं आगमन इथं झालं. ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षण पद्धती, इंग्रज शिक्षण पद्धती या ठिकाणी आणली आणि भारतीय माणूस मग डोळस बनायला लागला. भारतीय माणसाची समाजाकडे, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी बदलला. या नवीन आधुनिक अशा शिक्षण पद्धतीमधून भारतीय माणसांना आधुनिक मूल्यांची ओळख निर्माण झाली होती. मग स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल, मानवतावाद असेल, या सर्व नवीन मूल्यांची ओळख भारतीय माणसांना या ठिकाणी झाली होती. आणि मग अशा या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मानवतावाद या तत्वावर भारतीय नवसमाजाची निर्मिती करावी असं या ठिकाणच्या मग समाज सुधारकांना वाटायला लागलं. आणि त्यावेळेस पासून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मग समाज आणि धार्मिक जनजागृतीला, प्रबोधनाला समाज व्यवस्थेमध्ये मग प्रारंभ झाला. आणि यामधून समाज सुधारणेची एक पिढीची या ठिकाणी निर्माण झाली, ज्याला आपण म्हणूया भारतामध्ये मग सुधारणा पर्व या ठिकाणी निर्माण झालं. जे की सुधारणा पर्व सामाजिक सुधारणांचं होतं, धार्मिक सुधारणांचं होतं. मग हे सुधारणा पर्व भारतामध्ये कशा पद्धतीनं कार्यरत झालं, यामध्ये पहिले समाज सुधारक आपल्याला किंवा पहिले समाज सुधारक आपल्याला साधारणतः या ठिकाणी आपल्याला सांगता येत आहे, ते आहेत राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय. तर पहा, राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगाल प्रांतामध्ये एका सधन अशा कुटुंबामध्ये झाला होता. ते उच्च शिक्षित होते. यांना जवळपास सर्वच भाषा येत होत्या. उच्च शिक्षित होते, यांना सर्वच भाषा येत होत्या. इतिहासाचा चांगला अभ्यास यांनी केलेला होता. एवढंच नव्हे तर धार्मिक अभ्यास सुद्धा यांचा चांगल्या प्रकारचा होता. सर्वच धर्मग्रंथ यांनी अभ्यासले होते. पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा यांच्यावरती प्रभाव होता. आणि अशामध्येच राजाराम मोहन राय यांच्या स्वतःच्या घरामध्ये एक घटना घडली. ती अतिशय क्लेशदायक स्वरूपाची होती. ती घटना होती, यांच्या कुटुंबामध्येच यांच्या घरामधील वहिनी ही सती गेली होती. आता सती जाणं हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल. पतीच्या निधनानंतर पत्नीनेही पतीच्या चितेवरती आपल्या देहाचा त्याग करणं, याला साधारणतः सती जाणं असं म्हटलं जातं. ही कुप्रथा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात होती.
आणि हे राजाराम मोहन राय यांच्या घरामध्ये घडलं आणि स्वतःची वहिनी, स्वतःची भावजय या ठिकाणी सती गेली. राजाराम मोहन राय यांनी आपल्या भावजयचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये राजाराम मोहन राय यांना यश आलं नाही. ही जी घटना, सती जाण्याची घटना जी कुटुंबामध्ये घडली, त्याचा खोल असा परिणाम राजाराम मोहन राय यांच्यावरती झाला. आणि त्यांनी मग ही कुप्रथा, ही अनिष्ट स्वरूपाची प्रथा समाज व्यवस्थेमधून नष्ट झाली पाहिजे, यासाठी त्यांनी या सती प्रथेच्या विरोधी ब्रिटिशाला एक पत्र इंग्रजी भाषेमधून लिहिलं की ही प्रथा या ठिकाणची कुप्रथा आहे, स्त्रियावरचा अन्याय आणि अत्याचार करणारी आहे, स्त्रियांची हत्या करणारी आहे, आणि त्यामुळे ब्रिटिशांनी ही प्रथा बंद करावी असं पत्र त्यांनी ब्रिटिशांना लिहिलं. आणि या संदर्भामध्ये त्यांनी जे हिंदू धर्माचे धर्मग्रंथ आहेत, या धर्मग्रंथाचा आधार घेतला आणि त्यांनी सांगितलं कुठल्याही धर्मग्रंथामध्ये पतीच्या निधनानंतर पत्नीनं सती जावं ते तिचं धर्म कर्तव्य आहे असं सांगितलेलं दिसत नाही. म्हणजे धर्मही हे सांगत नाही. या संदर्भामध्ये त्यांनी पत्र लिहिलं, समाजामध्ये जनजागृतीचं कार्य सुरू केलं. वारंवार ब्रिटिश शासनाकडे त्यांनी अर्ज आणि विनंत्या केल्या, निवेदनं दिली, त्याला यशही मिळालं. आणि 1829ला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंगनं सतीबंदीचा कायदा या ठिकाणी पास केला. गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग 1829. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपासाठी 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. सतीबंदीचा कायदा केव्हा झाला? 1829ला झाला. सतीबंदीचा कायदा कुणी पास केला? तर गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंगनं पास केला. सतीबंदीचा कायदा कुणाच्या प्रयत्नामुळे पास झाला? तर राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे सतीबंदीचा कायदा या ठिकाणी पास झाला. म्हणजे साधारणतः या बंगाल प्रांतापासून एकूणच भारतामध्ये ज्या काही समाज आणि धर्म सुधारणा घडल्या त्याची सुरुवात ही या बंगाल प्रांतापासून झाली, जी की राजाराम मोहन राय यांच्या कार्याचं ते एक मोठं यश होतं. मग असे हे राजाराम मोहन राय आणि त्यांनी हाती घेतलेलं या ठिकाणचं कार्य, या बाबी जर साधारणतः आपण अभ्यासल्या तर त्यामध्ये सतीबंदीचा कायद्याच्या संदर्भातलं त्यांचं कार्य आपण पाहिलं. त्याचबरोबर हिंदू धर्माचे जे उपनिषद आहेत, या उपनिषदांचं, जे की हिंदू धर्माचं साहित्य हे पूर्णतः संस्कृत भाषेमधून होतं, पण संस्कृत ही सर्वसामान्य भाषा, माणसांची भाषा नव्हती. आणि त्यामुळे धर्मग्रंथ काय सांगतायत हे सर्वसामान्य माणसाला उमजत नव्हतं, कळत नव्हतं. ही अडचण दूर व्हावी यासाठी जे उपनिषद आहे त्या उपनिषदांचं त्यांनी बंगाली भाषेमध्ये भाषांतर केलं, जेणेकरून हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगणारी उपनिषद काय सांगतायत याची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत या ठिकाणी आली पाहिजे. त्यानंतर बालविवाह आणि या ठिकाणी जी पडदा पद्धती अस्तित्वात होती, बालविवाह म्हणजे महिलांचा विवाह अतिशय कमी वयामध्ये लावला जायचा, पाळण्यातच लग्न व्हायचे, काहीतरी अशीही लग्न होती जी की आईच्या उदरामध्येच ठरली जायची. असा बालविवाह अस्तित्वात होता, पडदा पद्धत होती, स्त्रीला घरचा उंबरठा ओलांडता येत नव्हता, स्त्रियांचं कार्यक्षेत्र मर्यादित होतं, रांधा वाडा उष्टी काढा, चूल आणि मूल म्हणजे घराच्या उंबरट्याच्या आत, ज्याला की पडदा पद्धती असं म्हटलं जातं. अशा या बालविवाहाला, अशा या पडदा पद्धतीला राजाराम मोहन राय यांनी विरोध केला. लोकांमध्ये सजगता निर्माण व्हावी, जागृती निर्माण व्हावी, लोक शिक्षित व्हावे यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्यांनी सुरू केल्या. बंगाली भाषेमध्ये त्यांनी पहिलं साप्ताहिक सुरू केलं. पर्शियन भाषेमध्ये त्यांनी दैनिक सुरू केलं. समाजाचं प्रबोधन आणि समाजाची जागृती करण्यासाठी सुरुवातीला त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली.
या आत्मीय सभेमधून त्यांनी लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि या ब्राह्मो समाजाच्या मार्फत मग त्यांनी या बंगाल प्रांतामध्ये आपलं समाज आणि धर्म सुधारण्याचं कार्य हाती घेतलं. या ब्राह्मो समाजाच्या मार्फत त्यांनी ईश्वराची संकल्पना सांगत असताना सांगितली की ईश्वर हा निराकार स्वरूपाचा आहे. म्हणजे एखाद्या निश्चित असा आकार ईश्वराला देता येत नाही, निराकार ईश्वर त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी एकेश्वरवाद सांगितला. अनेकेश्वरवाद नव्हे, हिंदू धर्मामध्ये अनेकेश्वरवाद आहे, परंतु राजाराम मोहन राय यांनी एकेश्वरवाद सांगितला. म्हणजे ईश्वर एक आहे आणि असा हा ईश्वर तो निराकार आहे, निर्गुण आहे. हे ईश्वराचं स्वरूप त्यांनी सांगितलं. ईश्वर एक आहे, त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची आवश्यकता नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं. म्हणजे त्यांनी मूर्तीच नाकारली, कारण की ईश्वराचं स्वरूप त्यांनी कसं सांगितलं? निराकार स्वरूपाचं सांगितलं. त्यामुळे मूर्ती त्यांनी नाकारली. म्हणजे या पद्धतीनं साधारणतः या ब्राह्मो समाजाच्या मार्फत राजाराम मोहन राय यांनी या ठिकाणी समाज आणि धर्म सुधारणेचं कार्य हाती घेतलं. एवढंच नव्हे तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये साम्राज्याविरोधी जी चळवळ हाती घेतली गेली होती, जी स्वातंत्र्य चळवळ या दक्षिण अमेरिका खंडामध्ये हाती घेतली होती, या स्वातंत्र्य चळवळीलाही त्यांनी पाठिंबा दिला. स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधी जे आंदोलन सुरू होतं त्यालाही राजाराम मोहन राय यांनी पाठिंबा दिला. म्हणजे साधारणतः यांचे विचार हे लोकशाहीला अनुसरून स्वरूपाचे होते. 1830 मध्ये राजाराम मोहन राय मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला गेले आणि मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला 1830 ला गेल्यानंतर मुघल बादशहानं त्यांना राजा हा किताब बहाल केला. म्हणजे राजा हा जो किताब आहे हा मुघल बादशहानं दिलेला आहे. मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी 2 वर्ष रहिवासीही केला होता आणि इंग्लंडला 2 वर्ष राहिल्यानंतर ते पुढे फ्रान्सला गेले आणि म्हणजे युरोप खंडामध्ये त्यांनी आपला दौरा हाती घेतला. युरोप खंडामध्ये त्यांनी भारतीय लोकांचं महत्व पटवून सांगितलं. भारतीय समाज, भारतीय धर्म, भारतीय संस्कृती युरोपियन लोकांना त्यांनी समजावून सांगितली आणि युरोपातून भारतामध्ये आल्यानंतर भारतीयांना त्यांनी युरोप समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे साधारणतः भारताच्या आधुनिकतेची पायाभरणी करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी आपल्या कार्यातून या ठिकाणी केलेलं दिसून येतं आणि अशा या राजाराम मोहन राय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मग भारतामध्ये मानव धर्म सभा स्थापन झाला, परमहंस सभा स्थापन झाली, ज्ञानप्रसार सभा या ठिकाणी सुरू झाली आणि यांनी सुद्धा या ठिकाणी मग समाज सुधारणा आणि धर्म सुधारण्याचं कार्य हाती घेतलं. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला राजाराम मोहन राय आणि त्यांचं कार्य थोडक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढचा भाग आहे धार्मिक सुधारणा चळवळ. धर्म. भारत आणि भारतामध्ये धार्मिक सुधारणांची या ठिकाणी असलेली आवश्यकता, कारण की धर्मामध्ये मोठ्या विदारक स्वरूपाच्या समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या आणि त्या घालवून देण्यासाठी, त्या दूर करण्यासाठी या ठिकाणी समाज सुधारकांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येत आहेत. काही संघटना या ठिकाणी स्थापित झालेली दिसत आहेत आणि या संघटनेच्या मार्फत समाज सुधारणे, धर्म सुधारणेची चळवळ या ठिकाणी हाती घेतलेली दिसते. पहिलं संघटन आहे प्रार्थना समाज.
तर पहा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेला प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेली परमहंस सभा, या परमहंस सभेमधूनच पुढे प्रार्थना समाज या ठिकाणी आलेला दिसतो. या प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग आहेत, न्यायमूर्ती म गो रानडे आहेत, डॉक्टर भांडारकर आहेत. हे सर्वच साधारणतः संस्थापक सदस्य या प्रार्थना समाजाची होती. आणि या प्रार्थना समाजानं मग ज्या पद्धतीनं बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजानं कार्य हाती घेतलं, त्या पद्धतीचं कार्य या महाराष्ट्रामध्ये या प्रार्थना समाजानं या ठिकाणी हाती घेतलं. मग या प्रार्थना समाजानं कुठल्या स्वरूपाचं कार्य या महाराष्ट्रामध्ये हाती घेतलं, तर आपण म्हणूया की यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. कारण की या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मूर्तीपूजेचं स्तोम माजलं होतं, पुरोहिताचं वर्चस्व निर्माण झालं होतं. सर्वसामान्य माणसांची मोठ्या प्रमाणात धार्मिक पिळवणूक या ठिकाणी या मूर्तीपूजेतून होत होती. अशी ही मूर्तीपूजा त्यांनी नाकारली. दुसरं आपल्याला सांगता येतं, ज्याप्रमाणे ब्राह्मो समाजानं एकेश्वरवाद सांगितला, म्हणजे ईश्वर एकच आहे असं सांगितलं, त्या पद्धतीनं प्रार्थना समाजानंही एकेश्वरवादाला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे प्रार्थना समाज सुद्धा एकेश्वरवादी समाज असलेला दिसतो. तिसरं म्हणता येतं की यांनी कर्मकांडाला विरोध केला. समाजामध्ये कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं आणि यामधून सर्वसामान्य माणसांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जायची. यज्ञ याग मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते. आणि मग असा हा जो कर्मकांड आहे, अशा ह्या कर्मकांडालाही त्यांनी विरोध केला. अनाथालय यांनी सुरू केली. जी अनाथ मुलं आहेत, जे अनाथ आहेत, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी अनाथालय त्यांनी सुरू केलं. स्त्री शिक्षण संस्था यांनी सुरू केल्या. कामगारासाठी रात्रशाळा यांनी सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ या प्रार्थना समाजानं महाराष्ट्रामध्ये आणली. जातीभेद यांनी या ठिकाणी नाकारला. जातीयतेला यांनी कसल्याही प्रकारचा थारा दिला नाही. म्हणजे या स्वरूपाची कार्ये या ठिकाणी प्रार्थना समाजानं या महाराष्ट्रामध्ये आपल्याला हाती घेतलेली दिसून येत आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक समाज. आता या सत्यशोधक समाजाची आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि त्यामुळे याची जास्तीची माहिती तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही सर्वच जण सुपरिचित आहात. सत्यशोधक समाज म्हटलं की आपल्या समोर लगेच नाव आठवतं ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं. विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठेसाठी विचारला जाऊ शकतो. सत्यशोधक समाज म्हटलं की आपल्याला लगेच महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव आठवलं पाहिजे. अशा या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 पुण्यामध्ये केली. महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची की या ठिकाणची महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली समाज सुधारणेची आणि धर्म सुधारणेची चळवळ आपण म्हणूया. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी कार्य हाती घेतलं. बहुजन समाजावर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, यावरती त्यांनी प्रहार केला. बहुजन समाज असेल, या ठिकाणचा शेतकरी वर्ग असेल, या ठिकाणचा कामगार वर्ग असेल, किंवा या ठिकाणच्या 18 पगड जाती आपण म्हणूया, या सर्वांनाच मार्ग दाखवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी या ठिकाणी केलं. मग त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं या ठिकाणचं कार्य जर आपण पाहिलं तर त्यांनी काय सांगितलं, तर त्यांनी ही एकेश्वरवाद सांगितलं.
ईश्वर हा एक आहे आणि केशववाद नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजानंही एकेश्वरवाद सांगितला. या ठिकाणी हिंदू धर्माचे असलेले वेद आणि पुराण, वेद आणि पुराणांचे प्रामाण्य त्यांनी नाकारलं. म्हणजे वेद आणि पुराण त्यांनी या ठिकाणी नाकारली. पुरोहिताचं वर्चस्व त्यांनी नाकारलं. ईश्वर आणि भक्त यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा जो पुरोहित वर्ग आहे, हा पुरोहित वर्ग त्यांनी नाकारला. मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला. तीर्थयात्रेला त्यांनी या ठिकाणी विरोध केला. जे चमत्कार सांगितले जात आहेत, या चमत्कारावरती त्यांनी अविश्वास दाखवला. परलोकाच्या संदर्भामध्ये जी कल्पना आहे, स्वर्ग आणि नरकाच्या संदर्भातील परलोक, या कल्पनेला त्यांनी या ठिकाणी विरोध केला. स्त्री शिक्षणाचं कार्य त्यांनी या ठिकाणी हाती घेतलं. म्हणजे अशी कितीतरी कार्य आपल्याला सत्यशोधक समाज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची सांगता येत आहे. ज्यावेळेस या ठिकाणचं स्त्री शिक्षण आपण म्हणतोय, त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव आपल्या समोर येतं. महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाला सुरुवात करणारं हे दाम्पत्य आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केली. स्त्री शिक्षणाचं महत्व किती आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकतं. आणि त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाकडे विशेष असं लक्ष महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं. सावित्रीबाई फुले यांना पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी शाळेमध्ये नियुक्ती केली आणि पुण्यामध्ये स्त्री शिक्षणालाही त्यांनी प्रारंभ केला. त्यांचं हे स्त्री शिक्षणाचं जे कार्य होतं, हे पुढं पंडिता रमाबाई रानडे यांनी पुढे चालवलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. भारतीय समाजामध्ये निर्माण झालेल्या विषमतेवर महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य मोठं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे विषमतेच्या विरोधी समतेचं कार्य त्यांनी या ठिकाणी हाती घेतलं होतं. हे समतेचं जे महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य आहे, ते पुढं गोपाळबाबा वलंगकर यांनी पुढं चालवलं. त्यांनी विठाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेवरती मोठी टीका या ठिकाणी केली. त्याचबरोबर शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, देवदासी, जोगती हे जे साधारणतः समाजामध्ये निर्माण झालेले जे धार्मिक अवडंबरं आहेत, याच्या विरोधी शिवराम जानबा कांबळे यांनीही कार्य हाती घेतलं. म्हणजे साधारणतः महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन या प्रकारची कार्ये या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आहे आर्य समाज. या आर्य समाजाची स्थापना 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, हाही भाग तुम्हाला वस्तुनिष्ठसाठी विचारला जातो. आर्य समाज म्हटलं की स्वामी दयानंद सरस्वती हे नाव तुम्हाला आठवलं पाहिजे. यांनी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांनी वेदांना पवित्र मानलं. त्यांनी नाराज दिला होता, वेदाकडे परत चला. त्यांना वेदकालीन समाज रचना आणि धर्मव्यवस्था प्रस्थापित करायची होती आणि त्यामुळे त्यांनी नारा दिला होता, वेदाकडे परत चला. यांना जातीभेद अमान्य होता. जातीव्यवस्था, अस्पृश्यता यांना मान्य नव्हती. स्त्री शिक्षणाचा यांनी पुरस्कार केला. विधवा पुनर्विवाह झाले पाहिजेत. मिश्र विवाह या ठिकाणी घडले पाहिजेत. या प्रकारची शिकवण त्यांनी या आर्य समाजाच्या मार्फत या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर धर्मसुधारणेमध्ये शेवटचे आहे रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन याची स्थापना 1897 ला
स्वामी विवेकानंदांनी केली? हाही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वस्तुनिष्ठसाठी विचारला जातो. रामकृष्ण मिशन म्हटलं की स्वामी विवेकानंद तुम्हाला आठवले पाहिजे. 1897 त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि यामधून त्यांनी मग समाज सुधारणेचं आणि धर्म सुधारणेचं कार्य हाती घेतलं, की ज्यामध्ये त्यांनी लोकसेवेला महत्वाचं स्थान दिलं, की ज्यामध्ये दुष्काळग्रस्तांना मदत करणं, जे आजारी आहेत, जे पीडित आहेत त्यांना औषधोपचार करणं, जे हीन आहेत, जे दीन आहेत, जे दुबळे आहेत अशांची सेवा करणं. यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार या ठिकाणी केला. आध्यात्मिक उन्नती करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी तरुणांना आव्हान केलं, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती किंवा ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. हा संदेश स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना या ठिकाणी दिलेला दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणच्या समाज सुधारणा या सुधारणा पर्वामध्ये राजा राममोहन राय आणि त्यानंतर या धार्मिक सुधारणा चळवळी आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. या धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे आणि रामकृष्ण मिशन आहे. या ठिकाणी हा धर्म सुधारणेचा भाग संपतोय. पुढचा भाग समाज सुधारकांच्या कार्याचा आहे, तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया.